दुसरीकडे नाशिकच्या चामर लेणीला फिरायला गेलेल्या 5 मित्रांपैकी 2 जणांचा लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या तळ्यात बुडून मृत्यू झालाय। अथर्व कुलकर्णी आणि रोहित कोलते अशी या मृत मुलांची नावं आहेत। अथर्व हा के वाघ कॉलेजमध्ये 12वीत शिकत होता, तर रोहित हा महावीर कॉलेजमध्ये मेकॅनिकल डिप्लोमाला होता। काल संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। या दोघांना वाचवण्याचा इतर मित्रांनी प्रयत्नही केला। यावेळी अथर्वचा भाऊ ओमकार देखील बुडत होता, मात्र सुदैवानं त्याला पोहता येत असल्यानं तो वाचलाय। दरम्यान मृत मुलं म्हसरूळच्या कलानगर परिसरात राहणारी असून त्यांच्या जाण्यानं परिसरात शोककळा पसरली आहे। बाहेर उभा होता आणि त्यानंतर तो रोहित कोलते म्हणजे ओम पाटील हा असं मोबाईलमध्ये खेळत होता, म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहत होतो। आम्हाला वाटलं की तो फोटो काढतोय। आम्ही त्याच्याकडे पाहत होतो आणि मागं रोहित कोलतेचा पाय सटकला आणि तो मागं सरकत कुठं पाण्यात गेला। त्याने माझ्या भावाचा हात धरला आणि मग तो माझ्या भावाचा हात धरल्यामुळे तो पण मागं त्याच्यासोबत बुडायला लागला। सागर निकम आणि मी म्हणजे भरपूर शोधण्याचा प्रयत्न केला, पण काही सापडलेच नाही। रोहित कोलते सापडलाच नाही।